नमस्कार मंडळी, आज आपण अजून काही नवीन वाक्य घेऊन येतो आहे, सेंटेन्सेस घेऊन येतो आहे स्पोकन इंग्लिशसाठी. तर आजचा शब्द मी निवडला आहे धिस, THIS, धिस म्हणजे हे. आपण जे हे म्हणतो ना, हे माझं घर, दिस इज माय हाऊस, तसं. ओके, तर करूया. पुढे अजून शब्द आहेत. धिस आहे, दॅट आहे, कॅन आहे, कांट आहे. ओके, तर आपण बघूया आता या व्हिडिओमध्ये. तर माझ्याबरोबर तुम्ही बोलायची प्रॅक्टिस करा. मी जेव्हा वाक्य म्हणते तेव्हा तुम्ही वाक्य म्हणायचा प्रयत्न करा. इंग्लिशमध्ये ते मराठी अर्थ पण मी सांगेन. तर सुरू करूयात आपण. दिस हाऊस इज ओल्ड. आता हा दिस हाऊस इज ओल्ड. हाऊस म्हणजे घर, ओल्ड म्हणजे जुनं. तर धिस हे घर जुनं आहे. शब्द इकडे तिकडे होतात. या वाक्यामध्ये जास्ती हालचाल नाही होते शब्दांची. फक्त इज आहे ते आहे. इज म्हणजे आहे ते शेवटाला आले आणि इथे ते लास्ट शब्दाच्या आधी आले इंग्लिश सेंटेन्समध्ये. ओके, दिस हाऊस इज ओल्ड. हे घर जुनं आहे. नेक्स्ट, दिस इज अ रिव्हर. रिव्हर म्हणजे नदी. ही नदी आहे. आता ती इथे घराला हे म्हटलं आहे आणि रिव्हरला ही म्हटली. आपण स्त्रीलिंग वापरतो नदीला, त्यामुळे ही नदी आहे. दिस इज अ रिव्हर. नेक्स्ट सेंटेन्स घेऊया. दिस इज अ गुड बुक. दिस इज अ गुड बुक. हे चांगलं पुस्तक आहे किंवा हे पुस्तक चांगलं आहे असं म्हणू शकतो. ओके, दिस म्हणजे हे पुस्तक चांगलं आहे किंवा हे एक चांगलं पुस्तक आहे. दिस इज अ गुड बुक. ओके, विल गो टू द नेक्स्ट पेज. दिस बॉय इज अ फार्मर. हा मुलगा एक शेतकरी आहे. ओके, दिस बॉय इज अ फार्मर. फार्मर म्हणजे शेतकरी, बॉय म्हणजे मुलगा. हा मुलगा, दिस बॉय इज अ फार्मर. हा मुलगा एक शेतकरी आहे. नेक्स्ट बघूया. दिस इज द नेबर्स कार. तिथे आरच्या आणि एसमध्ये एक ॲपॉस्ट्रॉफी टाकायचं मी विसरले. दिस इज द नेबर्स कार. ही गाडी शेजाऱ्यांची आहे. ओके, दिस ट्री विल ग्रो व्हेरी बिग. ओके, ट्री म्हणजे झाड, ग्रो म्हणजे वाढणं, व्हेरी म्हणजे खूप आणि बिग म्हणजे मोठं. आता विल ग्रो मोठं होणार. दिस म्हणजे हे. तर हे झाड खूप मोठं होणार आहे. दिस ट्री विल ग्रो व्हेरी बिग. हे झाड खूप मोठं होणार आहे. तर विल ग्रो होणार आहे. ओके, हे तुम्ही शब्दाची जुळवाजुळव करू नका. सिक्वेन्स वाईज दोन्ही सेंटेन्सेस इंग्लिशचं आणि मराठीचं सिक्वेन्समध्ये येत नाही. फक्त दिस हे पहिलं अक्षर आले, हे दिस ट्री हे पण आले. हे झाड खूप मोठं, व्हेरी बिग आलेलं नाही आहे ट्री नंतर, त्यामुळे ते शेवटाला आले. त्यामुळे तसं करायला जाऊ नका. दिस ट्री हे झाड. आता दिस ट्री विल ग्रो व्हेरी बिग. आता हे झाड खूप मोठं होणार आहे. हे झाड होणार आहे खूप मोठं असं नाही आहे ते. किंवा दिस ट्री व्हेरी बिग विल ग्रो असं पण नाही आहे. ते आपली एक शैली असते इंग्लिश बोलण्याची. दिस ट्री विल ग्रो व्हेरी बिग. हे झाड खूप मोठं होणार आहे. ओके, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आपण फक्त ग्रामरमध्ये जायचं नाही आहे. सरळ सरळ आपण बोलायचं आहे, अर्थ समजून घेऊन बोलायचं आहे. त्यामुळे आपोआप प्रॅक्टिसने ते बोलता येतं. आता दॅट शब्द वापरूया. दॅट, THAT, दॅट म्हणजे ते किंवा तो, ती, तिकडचे उद्देशून बोलतो ना ते. दॅट. दॅट वुमन इज व्हेरी रिच. वुमन म्हणजे स्त्री, बाई. दॅट वुमन इज व्हेरी रिच. ती स्त्री खूप श्रीमंत आहे. रिच म्हणजे श्रीमंत, व्हेरी म्हणजे खूप, इज म्हणजे आहे. दॅट वुमन इज व्हेरी रिच. ती स्त्री खूप श्रीमंत आहे. ओके, आय लाईक दॅट बुक. बुक म्हणजे पुस्तक. मला ते पुस्तक आवडते. किंवा आय लाईक दॅट बुक व्हेरी मच म्हटलं असतं तर मला ते पुस्तक खूप आवडते. व्हेरी मच म्हणजे खूप. तर आय लाईक दॅट बुक
मला ते पुस्तक आवडते. ओके. दॅट इज नॉट ट्रू. ते खरं नाही आहे. ट्रू म्हणजे खरं, नॉट म्हणजे नाही. दॅट इज नॉट ट्रू. ते खरं नाही आहे. एवढं सिम्पल आहे. ओके. आता मी शब्द घेतलेला आहे कॅन. CAN कॅन म्हणजे होणं, होतंय, शक्य आहे, त्याला कॅन हा शब्द वापरतात इंग्लिश सेंटेन्समध्ये वाक्य बनवताना. तर बघूया आपण. आय कॅन स्पीक मॅनी लँग्वेजेस. मला अनेक भाषा बोलता येतात. आय कॅन स्पीक मॅनी लँग्वेजेस. लँग्वेजेस म्हणजे भाषा, स्पीक म्हणजे बोलणं, मॅनी म्हणजे खूप. आय कॅन स्पीक मॅनी लँग्वेजेस. मला अनेक म्हणजे मॅनी, मला अनेक भाषा बोलता येतात. सो सिम्पल. कॅन यू गिव्ह मी द बुक. तुम्ही मला ते पुस्तक देऊ शकता का. गिव्ह म्हणजे देणं, बुक म्हणजे पुस्तक, मी म्हणजे मी, मला. ओके. सो कॅन यू गिव्ह मी द बुक. तुम्ही मला ते पुस्तक देऊ शकता का, किंवा देऊ शकता असं पण होऊ शकतं. ओके. आता तुम्हाला हे परत परत ऐकायला लागेल, त्यामुळे सवय होईल. आणि हे एक मोठे रॉकेट सायन्स वगैरे नाही आहे. सवयीने आपोआप बोलता येतं. फक्त बेसिक शब्द समजले पाहिजेत, कुठे काय वापरायचं, कधी ते वाचन, मग व्हिडिओज ऐकणं, ह्याने ते होऊन जातं. ग्रामर शिकायचं असेल तर मग मुलं जशी शिकतात स्कूलमध्ये, ते ग्रामरमध्ये डीप जाऊन प्रत्येकाला फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल हे सगळं येतं. त्यामुळे त्याच्यात न पडता आपण ऐकून साध्या भाषेत शिकायचे. ही कॅन रन व्हेरी फास्ट. ही कॅन रन व्हेरी फास्ट. ही म्हणजे तो मुलगा किंवा तो. रन म्हणजे धावणं, व्हेरी फास्ट म्हणजे खूप फास्ट, खूप वेगाने. त्याला खूप वेगाने पळता येतं. त्याला खूप वेगाने पळता येतं. ही कॅन रन व्हेरी फास्ट. हे तर सिम्पल सेंटेन्स आहे. ओके. मध्ये मध्ये मी असे अवघड थोडेसे सेंटेन्सेस घेते, त्याच्यानंतर एक सोपं आलं की तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येतो, की अवघड नंतर मी सोपं केल्यानंतर तेवढा कॉन्फिडन्स येतो. त्यामुळे त्या अनुषंगाने मी ते वाक्य घेतलेले आहे. ओके. दे कॅन फिनिश द प्रोजेक्ट बाय टुमॉरो. टुमॉरो म्हणजे उद्या, प्रोजेक्ट म्हणजे तो एक काम दिलेलं आहे ते प्रोजेक्ट. फिनिश म्हणजे तडीस नेणं, संपवणं. दे कॅन फिनिश द प्रोजेक्ट बाय टुमॉरो. दे म्हणजे ती लोक, ते हा प्रोजेक्ट उद्यापर्यंत पूर्ण करू शकतात. दे कॅन फिनिश द प्रोजेक्ट बाय टुमॉरो. ते हा प्रोजेक्ट उद्यापर्यंत पूर्ण करू शकतात. आय कॅन हेल्प यू विथ द होमवर्क. हेल्प म्हणजे मदत करणं, विथ म्हणजे बरोबर, त्याकरिता असं. सो आय कॅन हेल्प यू विथ द होमवर्क. मी तुला गृहपाठ करण्यात मदत करू शकते किंवा शकतो. मी तुला गृहपाठ करण्यास मदत करू शकतो. गॉट इट. आता आपण CANT कांट म्हणजे काय, कॅनॉट. आता आपण कॅन बघितलं, होऊ शकतं आणि होऊ शकत नाही. होऊ शकतं म्हणजे कॅन, CAN कॅन. होऊ शकत नाही म्हणजे कांट, कॅन नॉट. आता हे CAN,T लिहितात ना, ते त्याचाच अर्थ CANNOT हा होतो. ओके. तर ह्याचे पण काही वाक्य बघूया. आय कॅनॉट ईट स्पायसी फूड. आय कॅनॉट ईट स्पायसी फूड. स्पायसी म्हणजे तिखट, ईट म्हणजे खाणं आणि फूड म्हणजे जेवण. आय कॅनॉट ईट स्पायसी फूड. मी मसालेदार जेवण जेवू शकत नाही. मी मसालेदार जेवण जेवू शकत नाही. आय कॅनॉट ईट स्पायसी फूड. राईट. सो द नेक्स्ट सेंटेन्स. शी कॅनॉट अटेंड द मीटिंग. अटेंड म्हणजे हजर राहणं, कॅनॉट म्हणजे नाही. ते तुम्ही सांगितलं. शी कॅनॉट
अटेंड द मीटिंग. ती मीटिंगला हजर राहू शकत नाही. कळलं? तुम्ही हे वाक्य म्हणा किंवा व्हिडिओ पॉज करून किंवा हे करून म्हणू शकता. परत सुरू करू शकता किंवा व्हिडिओचं स्लो डाऊन करूनसुद्धा तुम्ही हे शिकू शकता, स्पीड कमी करून. ही कॅनॉट स्पीक फ्रेंच प्रॉपरली किंवा ही कॅनॉट स्पीक फ्रेंच लँग्वेज प्रॉपरली. फ्रेंच ही भाषा आहे. प्रॉपरली म्हणजे व्यवस्थित, स्पीक म्हणजे बोलणं. त्याला फ्रेंच भाषा व्यवस्थित बोलता येत नाही. त्याला फ्रेंच भाषा व्यवस्थित बोलता येत नाही. ही कॅनॉट स्पीक फ्रेंच प्रॉपरली. तर हे असे सेंटेन्सेस मी घेतलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून सेंटेन्सेस घेऊन येईन. तुम्हाला कमेंटमध्ये काही कमेंट करायचं असेल, काही सजेशन्स द्यायचं असेल, कुठले वर्ड्स पाहिजे, कुठल्या वर्ड्स धरून सेंटेन्सेस पाहिजे, तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करू शकता. ओके. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, पुढचे व्हिडिओ मिळतील. प्लेलिस्ट फॉलो करा आणि तुम्हाला मदत करायची असेल चॅनलला तर सुपर्स बटनवर सुद्धा क्लिक करू शकता. ओके. सो आय विल बी बॅक विथ द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.